एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। पुढच्या 48 तासात अश्विनी वैष्णवसह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रात येणार। 29 तारखेला भाजपच्या आमदारांची नेता निवडीची बैठक। मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब। गृह मंत्रालयही फडणवीसांकडेच राहणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं कायम, तर अजितदादांकडे पुन्हा अर्थ खातं जाणार असल्याचीही सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेकडून मुख्यमंत्री पदाचा राजीनाम्यावेळी फडणवीस अजित पवार उपस्थित। काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंची नियुक्ती। एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणं अवघड होईल। शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं, अन्यथा केंद्रात मंत्री बनावं। रामदास आठवलेंचा एकनाथ शिंदेंना सल्ला। आठवलेंकडून एमएलसी आणि मंत्रिपदाची मागणी। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता, असं विधान रावसाहेब दानवेंनी केलंय। दरम्यान मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी करतील, असंही रावसाहेब दानवे म्हणाले। मुख्यमंत्री कोण लवकरच घोषणा होईल, अजूनही कुणाचं नाव निश्चित नाही। जो निर्णय होईल तो शिंदेंनाही मान्य असणार, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। मोदी शहांचा निर्णय सर्वांना मान्य असेल। येत्या काही दिवसात नव्या सरकारचा शपथविधी, दीपक केसरकरांचं वक्तव्य। भाजपचे 10, शिंदेंचे 6 आणि दादांचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार। दादांचे 3 आमदार कॅबिनेट, तर 1 जण राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली तेच मुख्यमंत्री व्हावेत, आमदार शंभूराज देसाईंची मागणी। आमच्या पक्षातले सर्व निर्णय घ्यायचे अधिकार फक्त शिंदेंचेच, तसा ठराव केलाय, देसाईंची माहिती। दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो। म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःची टेस्ट करत रहा। कागदपत्रांवर डोळे बंद करून सही करणारा मुख्यमंत्री मोदींना हवाय। मुख्यमंत्री पदावरून नाना पटोलेंची टीका। धाराशिव जिल्ह्यात शिंदे गटाचे एकमेव आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। अवघ्या 1,500 मतांनी तानाजी सावंतांचा विजय झाला होता। शिवेंद्रराजेंच्या मंत्रिपदासाठी उदयनराजे भोसलेंची लॉबिंग। उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंसह देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। शिवेंद्रराजेंना मंत्री करा, सातारा जिल्ह्यात भाजप वाढवणार, उदयनराजेंनी शब्द दिल्याची माहिती। एकनाथ शिंदे नाराज नाही, 30 तारखेपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार, रावसाहेब दानवेंची माहिती। तर 1 डिसेंबरला शपथविधीची तारीख ठरली आहे, अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींचा दावा। मनोज जरांगेंचा सामूहिक आमरण उपोषणाचा इशारा। सरकार स्थापनेनंतर उपोषणाची तारीख जाहीर करणार, जरांगेंची घोषणा। शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून संपलाय। पवारांना आता सेवानिवृत्ती घेण्याची गरज, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची टीका। मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, महायुतीची सत्ता यावी अशी जनतेची इच्छा होती, रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची। एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल। तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल। त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःला टेस्ट करत रहा। मुख्यमंत्री कोण होणार हे वरिष्ठ नेते ठरवतील, भाजपच्या कार्यकर्त्याला वाटणारच आमचा मुख्यमंत्री व्हावा, संजय केळकरांची प्रतिक्रिया। आमदार संजय शिरसाटांनी फडणवीसांची भेट घेतली। आजच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, आम्ही दोघे भेटलो म्हणून मी लॉबिंग केली असं होत नाही, फडणवीसांसोबतच्या भेटीवर संजय शिरसाटांचं स्पष्टीकरण। ईव्हीएम विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। मतपत्रिकेवर पुन्हा निवडणूक घेण्यास कोर्टाचा नकार। जिंकल्यावरच ईव्हीएम चांगलं वाटतं का, कोर्टानं याचिकाकर्त्यांना सुनावलं। भारत जोडोप्रमाणे आम्ही देशात ईव्हीएम विरोधातील मोहीम राबवणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची माहिती। ईव्हीएम संदर्भात आंदोलन उभारण्यावर ठाकरे गटाच्या बैठकीत चर्चा। महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणार, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून भूमिका घेणार, सूत्रांची माहिती। शरद पवार गटाच्या बैठकीत पराभूत उमेदवारांचा ईव्हीएमवरून रोष व्यक्त। कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम करण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती। देशातील लोकशाही संकटात ईव्हीएमचा विरोध करा, बॅलेटची मागणी करा, जितेंद्र आव्हाडांचं आवाहन। ईव्हीएम मशीनबाबत काँग्रेस आमदार विश्वजित कदमांकडून शंका व्यक्त। दिग्गजांच्या पराभवानंतर कदमांकडून शंका व्यक्त। धनशक्तीचा प्रचंड वापर महाराष्ट्राच्या राजकारणात होतोय, कदमांचा आरोप। ईव्हीएममध्ये 15% मतं महायुतीच्या उमेदवारांसाठी सेट करण्यात आली होती। शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांचा गंभीर आरोप। या संदर्भात कायदेशीर लढाई लढणार असल्याचा जगतापांचा इशारा।
बाळासाहेब थोरातांचा पराभव धक्का देणारा, झालेलं मतदान आणि ईव्हीएमच्या मतदानात शंका आहे. निलेश लंकेंचं वक्तव्य, 1500 मताधिक्य देणाऱ्या गावांमध्ये 100 मतं मिळाली. खासदार निलेश लंकेंकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित. नांदेडच्या मुखेडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालाविरोधात काँग्रेसचं मौन आंदोलन. निवडणुकीचे निकाल चुकीचे आणि एकतर्फी लावल्याचा काँग्रेसचा आरोप. निवडणुकीत धनशक्तीसोबत ईव्हीएमचाही वापर झालाय. माजी खासदार राजन विचारेंची ईव्हीएमवरून सत्ताधाऱ्यांवर टीका. तर लोकसभेला जिंकले तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं, विधानसभेला विरोधात निकाल लागला तर ईव्हीएम खराब. विरोधकांच्या ईव्हीएमवरील भूमिकेवर संजय केडकरांची टीका. पुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरच व्हाव्यात. ईव्हीएमवर निवडणुका झाल्यास काम करणाऱ्या माणसांचा बळी जाईल. शरद पवार गटाचे नेते अशोक पवारांचं विधान. सुनील तटकरेंनी रायगडमधील महायुतीचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला. महेंद्र थोरवे यांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप. महेंद्र थोरवेंनी मी फारसं महत्व देत नाही, यश मिळाल्यानंतर हवा डोक्यात जाऊ द्यायची नसते. आदिती तटकरेंचा महेंद्र थोरवेंना सणसणीत टोला. ठाकरे गटाची आज 12 वाजता बैठक. पराभवाची कारण मीमांसा, आढावा आणि आगामी काळात पक्षबांधणीच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा होणार. काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची आज दुपारी बैठक. रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत बैठक. फडणवीस सीएम व्हावे म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांकडून सुपारी मारुती मंदिरात महाआरती. तर नागपुरात शहर भाजप महिला आघाडीकडून टेकडी गणपतीला साकडं. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी ओवळा माजीवाडा मतदारसंघात महाआरती. तर प्रताप सरनाईकांना मंत्रिपद मिळावं यासाठीही प्रार्थना. मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे व्हावे यासाठी मुंबईतील हाजी अली दर्ग्यात मुस्लिम बांधवांकडून प्रार्थना. दर्ग्यावर चादर चढवत करण्यात आली प्रार्थना. लालसिंग राजपुरोहित यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी शंखनाद केला. तर कांदिवली पश्चिममध्ये पूजा करण्यात आली. कुर्ल्यात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर. अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लावले बॅनर. परळीत दहशत निर्माण करून मतदारांना मतदान केंद्रात येऊ न दिल्याचा दावा. व्हिडिओ ट्विट करत संजय राऊतांचा आरोप. अजित पवारांनी घड्याळ चिन्ह वापरून मतदारांमध्ये भ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला. चिन्हाबाबतच्या सुनावणीत याबाबत पुरावे सादर करण्याची शरद पवार गटाची विनंती. अजित पवार आमच्या आमदारांना फोन करून त्यांच्याकडे बोलावतात, पण आमच्याकडून तिकडे कोणीही जाणार नाही. जितेंद्र आव्हाडांचा आरोप. उद्धव ठाकरेंची अवस्था शोले चित्रपटातील असराणीसारखी. ठाकरेंचे 20 पैकी 18 आमदार पळून जातील. चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोलणी टीका. सैतानी बहुमत आल्यानं बेकायदेशीर नियुक्त्या होत राहतील. रश्मी शुक्लांच्या नियुक्तीवर संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. 29 तारखेला दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीची तातडीची बैठक. राहुल गांधी, रमेश चेन्निथला यांनी बोलावली बैठक. सायन कोळीवाड्यात 3 वर्ष चिमुकलीवर अत्याचार. ड्रगच्या नशेत अनिल गुप्ताकडून चिमुकलीवर अत्याचार. सोशल मीडियावर पोस्ट करत अमित ठाकरेंची कारवाईची मागणी. मुंबई शहरात ड्रग्सचं प्रमाण वाढत असल्याचाही उल्लेख. महायुतीचे नेते हे एकवचनी, रामाचे भक्त. त्यामुळे वचन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करावा. राजू शेट्टींची मागणी. इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणेंना धक्का. नगर परिषदेचे गटनेते गजानन साळवींनी सोडली साथ. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरणेंना मोठा धक्का. खेडचे आमदार बाबाजी काळे विधानभवनाच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक. 3 वेळा आमदार असलेल्या दिलीप मोहितेंचा बाबाजी काळेंकडून पराभव. नागपुरातील शासकीय रामगिरी बंगल्यावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नावाची पाटी काढण्यात आली होती, पण TV9च्या बातमीनंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी लावण्यात आली. पुणे जिल्ह्यातल्या 21 मतदारसंघातल्या 303 पैकी 259 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त. कोथरूड, कसबा, खडकवासला, हडपसरमधल्या मनसेचे 4ही उमेदवार तसंच इंदापूरचे वक्ष प्रवीण माने यांनाही डिपॉझिट वाचवता आलं नाही. कसब्याचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने ऍक्शन मोडवर. महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह कचरामुक्त अभियानांतर्गत विविध ठिकाणांची पाहणी. नागपूरमध्ये संविधान दिनानिमित्त सामाजिक संघटनांकडून वॉक फॉर संविधानाचं आयोजन. उठ माणसा जागा हो, संविधानाचा धागा हो चा जय घोष. रॅलीत माजी सनदी अधिकारी इझेड खोब्रागडे आणि डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सहभागी. 26/11च्या हल्ल्यातील शहीदांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांकडून मानवंदना. दहशतवादी हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून करमाळ्यात श्रीराम मंदिरात आरती. तर 51 लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या वतीने सत्कार. संविधान सन्मान दिनानिमित्त चंद्रपूर शहरातून संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. रॅलीत जिल्हाधिकारी विनय गौडांसह हजारोंची उपस्थिती. नागपूर गुन्हे शाखेकडून 4 चाकी वाहन चोरांच्या टोळीचा पर्दाफाश. 6 गुन्ह्यात 11 4 चाकी, 1,50 लाखांचा मुद्देमाल जप्त. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भोकरवाडी शिवारातील पेट्रोल पंपासमोर अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकाला धडकून पलटी. अपघातात 2 जखमी, उपचार सुरू. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर कारला आग. खेरवाडीजवळ भरधाव वेगात असलेल्या कारला आग लागली. पश्चिम रेल्वेवर 13 वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढल्या. 27 नोव्हेंबरपासून फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय.
मुंबई उपनगरातील किमान तापमानात आणखी घट, तापमान 17 अंशावर. मुंबई महापालिकेतील लिपिक पदाची परीक्षा पुढील आठवड्यात 2 ते 6 आणि 11 ते 12 डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेणार. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी आणि शुक्रवारी लोअर परळ, दादर, प्रभादेवी पाणीपुरवठा बंद राहणार. शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार. जायकवाडीचा डावा कालवा होणार सुरू, घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. ऊस पिकासह रब्बी हंगामातील पिकांना मिळणार पाणी. भारतीय संविधान दिनी तुर्भे स्टोअर येथील नियोजित उड्डाणपुलासाठी स्वाक्षरी मोहीम. तुर्भे स्टोअर येथे गेल्या 10 वर्षात 23 जणांचा अपघातात मृत्यू. शेतकऱ्यांना कापसाला चांगल्या भावाची अपेक्षा, गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही दर कमीच, शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला. नंदुरबार जिल्ह्यात लाल मिरचीच्या उत्पादनात घट होणार, गेल्या वर्षाच्या तुलनेत अवघी 25% लाल मिरची खरेदी. मिरचीच्या उत्पन्नात वाढ घटल्यानं दर वाढण्याची शक्यता. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची आवक वाढली. लाल मक्याला 2000 ते 2300 पर्यंत दर, तर सफेद मक्याला 2400 ते 3450 पर्यंतचा दर. नंदुरबार जिल्ह्यात तापमानात घट झाल्यानं थंडीचा कडाका वाढला. गेल्या वर्षीच्या तुलनेत उबदार कपड्यांच्या किमतीमध्ये 15% पेक्षा अधिक वाढ. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मजूर कामगारांचं आंदोलन. भूसंपादन कायदा, महिला अत्याचाराविरोधात कडक कायदा करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा. नुकसान भरपाईची प्रक्रिया कधी सुरू होणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. जालना जिल्ह्यात रब्बी हंगामातल्या पेरणीला वेग, गहू, ज्वारी आणि हरभरा पिकांच्या पेरणीची लगबग सुरू. नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची आवक वाढली. दररोज 3 ते 4 हजार क्विंटल मिरचीची आवक सुरू. परळी तालुक्यात कापूस खरेदीला सुरुवात, मात्र कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये कापसाला प्रति क्विंटल 8,000चा बाजारभाव. कापसाला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकरी आनंदित. गोंदिया जिल्ह्यात धान कापणी आणि मळणीला सुरुवात. शेतकऱ्यांकडून यंदा पारंपरिक मळणी न करता यंत्राचा वापर करून मळणीला पसंती. गोंदियात 83 धान खरेदी केंद्रावरून 1,17,000 क्विंटल धानाची खरेदी. सरकारकडून धानाला प्रति हेक्टर 25,000 बोनस देण्याची घोषणा. भंडाऱ्यात धान खरेदीसाठी 128 केंद्रांना मंजुरी, तर 76 हमीभाव केंद्र सुरू. जळगावच्या अमळनेर बाजार समितीत मक्याला 2,250 रुपये भाव. बाजार समितीत सुमारे 3 लाख क्विंटल मक्याची खरेदी. भंडाऱ्याच्या भिलेवाडामध्ये संविधान दिन साजरा. संविधान जपण्याची शपथ घेत जनजागृती. बीडच्या गेवराई शहरातील महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहनधारकांची कसरत. नाशिक जिल्ह्यात पशुगणना सुरू. मोबाईल ॲपद्वारे पशुगणना सुरू. नागरिकांनी योग्य माहिती देण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन. भंडाऱ्यात जनावरांचा अपहार करून बाहेर विक्री केल्याचा प्रकार. शासनाची 3,80,00,000ची फसवणूक. 5 गोशाळेतील 23 संचालकांवर गुन्हा दाखल. सिंधुदुर्गातील तिलारी खोऱ्यात ब्लॅक पॅन्थरचं दर्शन. जंगलात फिरणारा ब्लॅक पॅन्थर मोबाईलमध्ये कैद. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. मंगळवार निमित्त हजारो भाविक दर्शनासाठी तुळजापुरात. नववधूवरांची दर्शनासाठी मोठी गर्दी. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर. मंदिर परिसरात वाहन आणण्यास प्रतिबंध, मात्र मंदिराच्या भिंतीला लागूनच अनेक गाड्यांची पार्किंग. राज्य परिवहन महामंडळाकडून सातारा ते अयोध्या बससेवा सुरू. साताऱ्यातून शेगाव, नागपूर मार्गे अयोध्या आणि परतीवेळी वाराणसी, प्रयागराज, उज्जैन, ओंकारेश्वरचं दर्शन असा 5 दिवसांचा प्रवास असणार. वाशिम मार्गे जाणारी मुंबई रेल्वे गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी. प्रवाशांचे हाल होत असल्यानं मनस्ताप. वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला. उबदार कपडे खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी. नाशिक शहरातील हवेची गुणवत्ता घसरली. वाहनांमधून प्रदूषण होत असल्यानं हवेची गुणवत्ता घसरल्याचा अंदाज. प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता. वर्ध्याच्या वणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई. 5 ट्रॅक्टर, ट्रॉली, 2 जेसीबीसह 85,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात दिग्दर्शक नागराज मंजुळेंसह सर्वांना कोर्टाचं समन्स. नागराज मंजुळेंविरोधात न्यायालयात खटला दाखल. लेखक दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर. फुलेवाडा येथील समता भूमी येथे उद्या पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा.